प्रवीण कलमे गायब किरीट आहे। सोमय्या यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नातलगांवरती काय आरोप केलेले याच विषयी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। आपल्या बरोबर आहेत शिवसेनेचे नेते किशोर तिवारी। किशोर तिवारी जी आपण ऐकलं किरीट सोमय्या काय म्हणतात, काय आपली प्रतिक्रिया? हे बघा, बिनबुडाचे आरोप लावण्याची त्यांची सवय झाली आहे आणि ते काय त्यांना असं वाटते की आरोप सिद्ध झाले की ईडीने काही अटॅच केलं तर ईडी अटॅच करते प्रॉपर्टी आणि नंतर त्यांचे जो ट्रिब्युनल आहे ते सोडून देतो। मी किरीट सोमय्या यांना भाजपचे जे महाराष्ट्र भाजपचे लोक आहेत ते स्पॉन्सर करतात का हेच विचारावं लागेल। आणि जे काही सुरू आहे महाराष्ट्रात हे तर एंडलेस झालाय ना की त्यांनी आरोप लावावे मग आम्ही आरोप लावावे। याच्या बाहेर जाऊन महाराष्ट्राच्या समस्या, भारताच्या समस्या, महागाईच्या समस्या, आर्थिक संकट याच्यावर बोललं गेलं पाहिजे। आता किरीट सोमय्या आणि कालच म्हटलं की अजून एक आरोप लावणार, आधी किती आरोप लावायचे। आणि कसं असते की पत्रकार परिषदेमध्ये सगळं न्यायनिवाडा करण्यापेक्षा त्यांनी अप्रोप्रिएट फोरमकडे जावं आणि तक्रारी कराव्या। परंतु मी एक सांगतो की उद्धव ठाकरे यांच्या परिवारावर जे आरोप करण्यात आले आहे त्या आरोपाची चौकशी याच्यापूर्वी झालेली आहे आणि त्याच्यात काहीही तथ्य आढळलेले नाहीत। मात्र फक्त उद्धव ठाकरे यांच्या परिवारावर जर आरोप केले तर आपण कोणाला भीत नाही असं त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे। मात्र त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सूर बदलत आहे। आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्यानंतर ज्या रीतीने उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राची सत्ता हाताळली आहे त्यामध्ये आता उद्धवजीची प्रतिमा फार उंच गेली आहे आणि त्यांना डागाळण्याचा प्रयत्न जर होत असेल तर आता राज्य भाजप याच्यावर विचार करावा, कारण याचे परिणाम त्यांना सोसावे लागतील। किरीट सोमय्याला तर त्यांनीच बाजूला सारलेला आहे। मात्र मी माझ्या जेवढ्या नॉलेज आहे या विषयावर याच्यावरून तुम्हाला बोलतो की याला काही घेणं देणं नाहीये आणि हे आरोप बिनबुडाचे आहेत आणि अप्रोप्रिएट फोरमवर त्यांनी जावं। केंद्राच्या एजन्स्या त्यांच्याकडेच आहे, त्यांनी त्याची चौकशी करावी। परंतु फक्त पत्रकार परिषद घेऊन बदनामी करणं चुकीचं राहील। पण म्हणजे मग जे आरोप ते करतात, ज्या चतुर्विधीचे ते नाव घेतात, पाटणकरांचं नाव घेतात, त्यांचे व्यवहार झालेले व्यवहार त्याचे कागदपत्र सादर करतात, त्यात काही एक तथ्य नाही आहे। नाही 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 जसं राज ठाकरेंनी म्हटलं की धंदा करणं काही गुन्हा नाही आहे तर तोच निकष त्यांनाही लागतो। तर ते काही असतील त्याच्यात काही बेकायदेशीर असेल तर ते अप्रोप्रिएट फोरम मध्ये ते करतील। फायनान्स मिनिस्ट्रीच्या ज्या ज्या रेग्युलेटरी अथॉरिटी आहे ते करतील। मात्र पत्रकार परिषदा घेऊन बदनामी करणं याच्यामध्ये काय साध्य होते मलाही माहित नाही। भाजप पासून शिवसेना दूर गेल्यानंतर हा जो प्रकार सुरू आहे या प्रकाराचा किळस जनतेला आलेला आहे आणि कोणी महत्व देत नाही। आपणही महत्व देणं बंद करा तर उद्यापासून किरीट सोमय्या आपल्या कामाला लागतील आणि ते त्यांचं जे नील कन्स्ट्रक्शन आहे तिथे जाऊन ते कामं बघतील। स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्या माणसांनी दगड मारायला नाही पाहिजे एवढा छोटा नियम त्यांना सुचत नाही, मलाही समजत नाही। आता स्वतः जर तुम्ही काचेच्या घरात राहता तर तुम्ही कशाला दगड मारता। परंतु महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याला शेतकरी व कष्टकरी व जे आर्थिक विवंचनेत महागाईमध्ये होरपळून गेलेले लोक आहेत त्यांना बिलकुल पटत नाही। भाजप आपल्या मूळ विपक्षाच्या भूमिकेपासून फार दूर गेलेली आहे। अशा रीतीने त्यांची सत्ता येणार नाही। हे दबाव टाकत आहेत ना, फक्त दबाव टाकून कसं तरी भाजप सोबत आम्ही त्यांच्या जवळ जावं असं त्यांचा प्रयत्न आहे, पण तसं काही होणार नाही। धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल।